जालना शहरातील जुना जालना भागातील दुःखीनगर परिसरात बुधवारी रात्री एका पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः थैमान घातले। या कुत्र्याने लहान बालकांसह तब्बल 19 जणांना चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे। या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले असून जखमींवर सध्या शासकीय सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मनपाच्या कारभारावर उठले प्रश्नचिन्ह। एकाच रात्रीत 19 जणांवर हल्ला झाल्यामुळे नागरिकांमध्ये महानगरपालिकेच्या मनपा निष्काळजीपणाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे। नागरिकांचा गंभीर आरोप, शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करून एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे। मात्र गेल्या 6 महिन्यांत या एजन्सीने नेमके किती कुत्रे पकडले याचा कोणताही हिशोब मनपाकडे नाही। सुरुवातीला मोठा गाजावाजा करणारी ही एजन्सी आता गायब आहे। मग मनपा अशा एजन्सींना जनतेच्या पैशांवर का पोसत आहे? आंदोलनांची दखल नाहीच। शहरातील भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट आणि बालकांवर होणारे हल्ले या गंभीर विषयावर यापूर्वी अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी मोर्चे आणि आंदोलने केली, निदर्शने करून प्रशासनाला निवेदने दिली, परंतु कुंभकर्णी झोपेत असलेल्या महानगरपालिकेवर याचा कोणताही परिणाम झालेला दिसत नाही। या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेबाबत मनपा प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे। मनपाचा कारभार भुंगळ, इम्रान खान, समाजसेवक। या घटनेवर माध्यमांशी बोलताना समाजसेवक इम्रान खान यांनी प्रशासनावर जोरदार ताशेरे ओढले। ते म्हणाले, महानगरपालिकेचा कारभार पूर्णपणे भोंगळ झाला आहे। नागरिकांचा जीव धोक्यात असताना प्रशासन ढिम्म आहे। जर तातडीने भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवले नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल। आज दुखीनगर के अंदर एक बहुत ही खतरनाक घटना घटी, जो कि एक पागल कुत्ते ने, देख रहे हैं आप, मासूम बच्चों को, 19 लोग हैं इसमें, जिसमें है तो 10 एक बच्चे हैं, कुछ लेडीज़ है और कुछ है तो बुजुर्ग है। 19 है तो लोगों को है तो कुत्ते ने काटा है। इसकी जिम्मेदारी कौन लेगा? इसका जिम्मेदार हमारे एक हिसाब से तो सिर्फ और सिर्फ है तो महानगर पालिका है। मैं हमारे आयुक्त मैडम से रिक्वेस्ट करता हूँ, विनती करता हूँ कि जिसने भी है तो ये कुत्ते पकड़ने की एजेंसी की है, आप उनको है तो सख्त जल्द से जल्द है तो उन पर कठोर कार्रवाई करके उन पे है तो कुत्तों पे है तो रोक लगाने की और उनको पकड़ने की है तो आप है तो उन्हें है तो आदेश दीजिए। और ये बच्चों का साथ ये देख लिए, आप दे सकते हैं कितना फाड़ दिए इनको, इनकी जवाबदारी कौन लेगा? मैं तो प्रशासन से उन पे कार्रवाई करने की है तो जल्द से जल्द कार्रवाई करने की मांगनी करता हूँ, विनती करता हूँ। खुदा हाफिज़।